नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, नुकतीच अभियोग्यता परीक्षा म्हणजे टेट परीक्षा संपलेली आहे आणि या परीक्षेचा निकाल हा जूनच्या एंडिंगपर्यंत नक्कीच लागेल. साधारणतः 20 ते 30 दिवसाच्या आतमध्ये हा निकाल लागतो असा मागचा त्यांचा इतिहास आहे IBPSचा. पण माझा हा प्रश्न आहे की फक्त यावेळेस 2.5 लाखच्या आकड्याच्या जवळपास विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे आणि जवळपास आपले 15 लाख विद्यार्थी आहे. म्हणजे 12.5 लाख विद्यार्थी ह्या परीक्षेपासून वंचित राहिले. त्याचं कारण एक होतं की ते ना TET परीक्षा पास आहे ना ते CTET परीक्षा पास आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं या सीटेट म्हणजे केंद्रीय पात्रता परीक्षेविषयी मोठा भॉव आहे की ही हिंदीमध्ये असतील, खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. तर आदरणीय शिंदे सरांच्या नेतृत्वामध्ये आम्ही एक प्रयोग करतोय बांधवांनो, आणि तो महाराष्ट्रात तर कोण करणारच नाही, पण तो भारतात कोणी केलेला नाही बांधवांनो. कारण प्रत्येक शास्त्रज्ञ काय सांगतोय की ज्या त्या विद्यार्थ्याला ज्याच्या त्याच्या मातृभाषेतून जर आपण शिकवलं तर त्याला ते ज्ञान लवकर काय होतं, अवगत होतं. हे काय आहे, सरळ सरळ ज्ञानाचं सूत्र आहे. म्हणून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेवरती कंपल्सरी आपल्याला काय करायचं आहे, 8वी पर्यंत शिकवायचं हे बंधनकारक सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्या त्या इंग्लिश मीडियममध्ये सुद्धा आता मराठी भाषा आलेली आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला जर सीटेट ही परीक्षा हिंदीमध्ये आहे ते आम्हाला माहितीच आहे ना, आम्ही हिंदीमध्येच घेतो. परंतु तुमची भीती दूर करण्यासाठी जर एका पुस्तकामध्ये किंवा जे एका PPT एका साईडला मराठीने एका साईडला हिंदी जर या माध्यमातून तुम्हाला शिकवलं तर बांधून मी 100% सांगतो की TET परीक्षेपेक्षा सीटेट परीक्षा ही अत्यंत काय आहे, सोपी आहे. मग ती कशी सोपी आहे त्याविषयी आपण काय करूया, चर्चा करूया. हे अगोदरचे हजारो विद्यार्थी आमचे की ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आज जिल्हा परिषदला काय आहे ते बांधवांनो जॉईन आहे. जवळपास अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या ज्यांना मी ओळखतो असे 2013 पासून 1,500 मुलं बांधवांनो आम्ही जिल्हा परिषदला पाठवले. आदरणीय शिंदे सरांचा आकडा यापेक्षाही खूप का आहे, मोठा आहे. पण मी हे माझ्या संपर्कात असलेले विद्यार्थी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. तर आवर्जून तुमच्या समोर एका बाजूला मी उजव्या हाताला TET परीक्षेचा आराखडा, अभ्यासक्रम आणि सीटेट परीक्षा म्हणजे केंद्रीय पात्रता परीक्षेचा आराखडा दिला आहे. ह्या दोन्ही परीक्षेत जर काय भेद आहे तर लक्षात ठेवा, अगोदर ही परीक्षा 2011ला भारतामध्ये सगळ्यात पहिले सुरू झाली आणि हिचीच बांधवांनो प्रत्येक राज्याने केलेली आहे. म्हणून केंद्राची CTET आणि राज्याची TET यांचा सिलेबस सेम असतो. फक्त फरक हाच आहे की CTET परीक्षा ही कशातनं असते, हिंदीमधनं असते. द्वितीय भाषा हिंदीमधून ही काय केली जाते, घेतली जाते. आणि ज्या त्या राज्याची जी भाषा असेल त्या भाषेत ती TET परीक्षा असते. जशी महाराष्ट्राची मराठी भाषा आहे ती आपली मराठीमध्ये होते. मग दुसरा आणखीन काय फरक आहे, फरक हा आहे की TET मध्ये 150 मार्क आहे, 5 विषयात त्यांची विभागणी आहे. पण इथं 150 मार्कामध्ये बांधवनो 75 मार्क हे तुमच्या अध्यापन शास्त्राला आहे. आपण त्याला पेडालॉजी असं म्हणतो. आणि या 75 मार्कासाठी तुमच्या सुरासे सरांचे पुस्तक हे बांधवांनो, अलग लक्षात. त्यामुळे ही परीक्षा हार्ड नाही आहे, ही अत्यंत काय आहे, सोपी आहे. तुम्ही जे D.Ed B.Ed ला शिकलेले आहात ते बांधवनो इकडं तुम्हाला 75 मार्काला विचारलं जातंय. हा तुमचा सगळ्यात मोठा काय फायदा आहे. दुसरा एक फायदा काय की सर आमचं इंग्रजी लय कठीण आहे. आदरणीय शिंदे सर तर खूप छान शिकवतात, परंतु काही पोरालाच अवघड आहे, त्यांना वाचताच येत नाही. मग त्या मुलांनी डायरेक्ट इंग्रजीला बाय बाय म्हणायचंय आणि इंग्रजी ऐवजी हिंदी घ्यायची आहे. मग तुमचे विषय कोणते असणार आहे, मानसशास्त्र 30 मार्काला, त्यापैकी पेडॉलॉजी 15 मार्काची आणि 15 मार्काचं हे तुमचे 15 चॅप्टर. त्यानंतर मराठी सुद्धा TET ला 30 मार्काचं ग्रामर आहे, इथं 30 मार्काचं नाही, इथं फक्त 5च मार्काचं आहे. 5 मार्काला गद्य, 5 मार्काला पद्य, 5 मार्काला व्याकरण आणि 15 मार्काचं तुमचं अध्यापन शास्त्र. त्यानंतर हिंदीमध्ये सुद्धा तसंच आहे, गद्य पद्य 5-5 मार्काला आणि 15 मार्काला अध्यापन शास्त्र. गणितात सुद्धा IMP डोक्यात ठेवा, काही मुलांना गणित अवघड जातंय. TET ला 30 उदाहरणं असतात, इथं 30 उदाहरण सामान्य पोराला सोडायला कमीत कमी 2-2 अडीच मिनिटं लागतात, तरी त्याचं ते चुकतं 2-2.5 मिनिटं देऊन. इकडं तसं नाही, इकडं फक्त 15च उदाहरणे, मग 15 मार्काचं काय आहे, अध्यापन शास्त्र आहे. त्यामुळं हा पेपर ह्या TETच्या तुलनेत खूप काय आहे, सोपा आहे. आणि दुसरी गोष्ट, हे कशाच्या धर्तीवर आहे, हे आहे तुमच्या UPSC आणि MPSCच्या धर्तीवर आहे. मग तुम्ही UPSC MPSCला 2-2, 3-3 वर्ष देता,
तुम्ही साधं तुम्ही टीईटीला 2-3 महिने तरी देता का रे? ज्या दिवशी फॉर्म भरले त्या दिवशी म्हणता क्लास लावायचा. कसं शक्य आहे पास होणं? मग आता मी जे सांगतो त्या पद्धतीने चला. आलं का लक्षामध्ये? हा, मग काय सांगते सुराज सर? सुराज सर हे सांगते की ह्या टीईटी पेक्षा ही परीक्षा अत्यंत काय आहे, सोपी आहे. तुमचा डीएड बीएडचा सिलेबस इकडे किती मार्काला आहे बांधवांनो? 75 मार्काला आहे. तो तुम्हाला तुमची सुराज सर शिकवणार. इथं मराठीला बांधवांनो आदरणीय शिंदे सर, तुमची जर इच्छा असेल इंग्रजी घ्यायची तर इंग्रजीला सुद्धा शिंदे सर. परंतु बांधवांनो इकडं बाकीचे विषयात तुम्हाला जर जड जात असेल तर तुमचं पूर्ण तुमचा जो काही पर्वत आहे तो मी खांद्यावर घेऊन तुमच्या सोबत चलतो. कारण हे 75 मार्काला आहे ना, आपल्या सोबत हे आपलं पुस्तक आहे. आलं लक्षामध्ये? हा. तर दुसरी एक गोष्ट सर, हे झालं पहिल्या पेपरचं. दुसऱ्या पेपरचं असंच आहे का? हो. आता बघा आदरणीय जे मागचे शिक्षण मंत्री होते केसरकर साहेब, त्यांच्या हस्ते मंत्रालयामध्ये माझ्या पुस्तकाचं काय झालं, प्रकाशन झालं. मग भाग्य, मला याचा खूप अभिमान आहे. ह्या अगोदर जे सगळे तुमच्या परीक्षा परिषदेचे आयुक्त आहे की ज्यांनी खऱ्या अर्थाने ह्या परीक्षेला आकार दिलेला आहे. इकडं 2013चे सहस्त्रबुद्धे सर, इकडं 2017चे आपले काय म्हणतात ढेरे सर. त्यामुळे असं मजाक समजायचं नाही की कोणीतरी यूट्यूबर्स. तुम्हाला सांगतो स्वतः एक लेखक आहे, गेले 12 वर्षापासून ज्यांचं या क्षेत्रात योगदान आहे, असा माणूस समजून सांगतोय तुम्हाला. इकडं कला शाखा दुसरा पेपर तुमचा आहे 8 ते 10 साठी. बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी असते. तर ह्या विद्यार्थ्याला सुद्धा बांधून इंग्रजी कॅन्सल करायची. तुमचा पहिला पेपर बालमानसशास्त्र, दुसरा मराठी, तिसरा हिंदी, नंतर इतिहास आणि भूगोल. आलं लक्षामध्ये? मग इतिहास भूगोल सुद्धा तुम्हाला बांधवून फक्त किती मार्काला? 15 मार्काला. कारण 15 मार्काचं प्रत्येक विषयाचं अध्यापनशास्त्र आहे. आलं लक्षामध्ये? एक मी तुम्हाला पीडीएफ देईन बांधवून, त्या पीडीएफच्या बाहेर क्वेश्चन जात नाही. कशाचा? कंटेंटचा. प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, आधुनिक इतिहास, जगाचा भूगोल, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल. आणि इथं तुम्हाला NCERT वाचायची. इथं तिकडं अख्खं बांधवानो खूप डीप नॉलेज लागतं तिकडं 60 मार्कासाठी. इथं तुम्हाला पेडॉलॉजीमुळं, अध्यापनशास्त्रामुळं ह्या 75 मार्काने तुमचं भलं होणार आहे. कारण इतिहासाचा शिक्षक, भूगोलाचा शिक्षक, त्याच्या मूल्यमापन पद्धती, त्याचा अभ्यासक्रम, त्याचं घटक नियोजन, त्याचं पाठ नियोजन, हे तुम्हाला इथं 75 मार्काला विचारलं जाणार आहे. त्यामुळे सोपा कार्यक्रम आहे. हा. आणि दुसरी गोष्ट सर, आम्ही विज्ञान शाखेचे, मग आमचं कसं? तर विज्ञान शाखेवाल्यांना सुद्धा तसंच आहे. यांना सुद्धा काय असं वेगळं नाही आहे. इथं सुद्धा अध्यापनशास्त्राला विज्ञान शाखेच्या 75 मार्क आहे. बाकीच्या सगळ्या विषयाला सुद्धा. आता साहजिकच तुमचं इंग्रजी चांगलं असेल तर ठेवा, नसेल तर याला बाय बाय करा. इथं पण तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी, हिंदी, गणित आणि विज्ञान. इथं सुद्धा गणित 30 मार्काला असलं तरी अध्यापनशास्त्राचं गणित किती मार्काला आहे बांधून? 15 मार्काला. म्हणजे फक्त 15च उदाहरण सोडायचे. अरे सोपं आहे ना. इकडं सुद्धा तुम्हाला विज्ञान जरी समजा रसायनशास्त्र, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र अवघड जाते, तर बांधून तुम्हाला फक्त 15च मार्काचं विज्ञान आहे. इथं जास्त विज्ञान नाहीये. मग विज्ञानचं काय आहे बांधून? 15 मार्काला तुम्हाला त्याचं विज्ञानचा शिक्षक कसा असावा, विज्ञानचा पाठ्यक्रम कसा आहे, अभ्यासक्रम कसा आहे, उद्दिष्ट कोणते, शैक्षणिक साधनं कशी वापरायचे, उपचारात्मक अध्यापन कसं करायचंय, हे सगळं जे काही आता तुम्ही टेटमध्ये जे बघितलंय, उपयोजनात्मक क्वेश्चन, असेच उपयोजनात्मक क्वेश्चन इथं 75 मार्काला विचारले जातात. परत तुमचा प्रश्न, सर पण हिंदी. तर हिंदीसाठी तुमच्या सरनी काय केलंय बांधवांनो? चांगला शोध लावलेला आहे. 2011 ते बांधवांनो 2024-25 पर्यंत दरवर्षी 2 परीक्षा होतात. मग ह्या परीक्षेमध्ये शिकवताना उगा आपलं पुस्तक हातात घ्यायचं खन शिकवायचं असं नसतं. तुम्ही स्वतः अभ्यास केला पाहिजे आणि काहीतरी तर्क वितर्क लावला पाहिजे. मग तर्क हा आहे की साधारणतः बांधवांनो 9 ते 10 चॅप्टर प्रत्येक 15 मार्काला विचारले जातात. आणि दरवर्षी त्याच टॉपिकवरती, त्याच कंटेंटवरती काय असतो? क्वेश्चन असतो. फक्त तो तुम्हाला जशी क्रिकेटमध्ये स्पिनर बॉलर गुगली टाकतो, आपला अनिल कुंबळे नावाचा एक चांगला स्पिनर होता, तशी ती गुगली येते. हरभजन सिंग सारखा तिची सुद्धा दुसरा काहीतरी बॉल असायचा, तशी ती गुगली, तसा तो दुसरा बॉल बांधून तुम्हाला येतो. तुम्हाला वाटतं की लय सोपं आहे, पुढे जाऊन तुम्ही 6 मारायला जाता आणि क्लीन बोर्ड होता. तर ते तसं क्लीन बोर्ड तुम्हाला होऊ देणार नाही मी. कारण ह्या चॅप्टरपैकी तुम्ही बघू शकता तुमच्या 10 वर्षात सर्वात जास्त क्वेश्चन हे तुम्हाला बांधून इथं विचारले गेले. शिक्षण एवं अधिगमन. आता तुम्ही म्हणता ना आमचं हिंदी लेखकच सर, शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजेच बांधवनो काय? आपलं हे शिक्षण, एज्युकेशन. आणि अधिगमन म्हणजे काय? शिकणे.
शिकणे आणि शिकविणे असा त्याचा सरळ सरळ मराठीत काय अर्थ आहे, किंवा मानसशास्त्रीय भाषेत त्याला काय म्हणावं आपण, अध्ययन आणि अध्यापन. म्हणजे जे आपली अध्ययनाची प्रक्रिया आहे, जे आपलं शैक्षणिक मूल्यमापन आहे, तुमच्या अरिस्टॉटल पासून तर तुमच्या पियाजे पर्यंत जे शिक्षण तज्ज्ञांनी जे वेगवेगळे सिद्धांत उपपत्त्या तुम्हाला सांगितले ते ह्या चॅप्टरमध्ये. तिकडेही उपपत्त्या सर्वात जास्त विचारलं जाते, आपल्या टीईटीला इकडेही हेच विचारलं जातं. मग हे असे चॅप्टर आहे बांधवनो. इथं पहा वैकल्पिक अवधारणा आहे, त्यानंतर इथं पहा आहे प्रतिभाशाली बालक, म्हणजे हे तेच इकडं आहे. पण ह्या जर का तुम्हाला ते बांधवांनो ते जर मराठीत नीट कळलं तर ते हिंदीत व्यवस्थित कळेल. आता बघायची जादू तुम्हाला सुराज सरनी काय जादू केली, तर ती जादू बघा, इकडे बघा, पहा ही जादू. आता उदाहरणार्थ बांधवांनो हे असा हिंदीचा तुमचा पॅरेग्राफ आहे, तुम्ही वाचायला जाता. काय वाचायला जाता तुम्ही, की बालक विकास के सिद्धांत. आता सिद्धांत म्हणजे तुम्हाला कळत नाही, सिद्धांत म्हणजे एखादा नियम, उपपत्ती, की अध्ययन काय केले जाते, कसे केले जाते, त्यासाठी जे प्रयोग केलेले त्यांनी ते निष्कर्ष मांडलेले, त्याला सिद्धांत किंवा उपपत्ती म्हणतो. मग आता इथं पहिला सिद्धांत दिलाय निरंतरता का सिद्धांत. निरंतरता का सिद्धांत, तुम्ही घाबरून जाता, निरंतरता, निरंतर म्हणजे काय. पण जर तुम्हाला या क्षणी निरंतरता म्हणजे काय जर हे मराठीत साईडलाच नोट्स मध्ये जर तुम्हाला बांधून दिसलं, की अरे इकडं निरंतरताला काय म्हणतात, सातत्याचा सिद्धांत. सातत्याचा म्हणजे काय, न थांबणारा. न थांबणारा म्हणजे काय, सतत सुरू असणारा. सतत सुरू असणे म्हणजे बांधवनो निरंतरता किंवा सातत्याचा सिद्धांत. कन्सेप्ट 0 मिनिटात क्लिअर होती. जर नाही क्लिअर झालं तिकडे पहा, गर्भधारेपासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक व्यक्ती सातत्याने शारीरिक, मानसिक, सामाजिक काही ना काही काय करत असतो, शिकत असतो. त्याला म्हणायचं सातत्याचा सिद्धांत. हा कधीपासून सुरू होतो, गर्भधारणेपासून. उदाहरणासाठी महाभारताकडे जाऊ आपण. महाभारतामध्ये आपला अर्जुन, अर्जुनाचा मुलगा, काय नाव अर्जुनाच्या मुलाचं, काय, हा अभिमन्यू. मग अभिमन्यू बांधवांनो गर्भधारणेमध्ये तो चक्रव्यूह कसा जायचा हे तो शिकलेला असतो. मग तीच क्रिया आपली सुद्धा बांधवांनो गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत सतत चालत राहते. त्याला हिंदीमध्ये काय म्हणतात, निरंतरता का सिद्धांत, यानी न रुकने वाली प्रक्रिया. इथं कन्सेप्ट क्लिअर होती. पण तुम्ही डायरेक्ट हिंदीची नोट्स वाचता, तुम्हाला काही कळत नाही. मग ते कळलं नसल्यामुळं ते तुटपुंजी जी होतं ते लक्षात राहत नाही. आधी मातृभाषेतून जर शिकलं नंतर हिंदीतून शिकवलं काय वाईट आहे. तुम्हाला कुठं तिकडं PhD करायची हिंदीमध्ये, कन्सेप्ट क्लिअर व्हाव्या ना. हा मग त्याच्याकरता ह्याच पद्धतीनं. मग बघा आता याच्यावरचा क्वेश्चन किती सोपा आलेला आहे, छान. एकदा तुम्हाला सोडायचा लावा बरं डोकं जरसं. हा बघा, विकास कभी न समाप्त होने वाली प्रक्रिया आहे. न समाप्त होने वाली ह्या दोन शब्दावर काय करायचं, अंडरलाईन द्यायचंय. मग याच्याशी कोणतं जुळतं मिळतंय, अंतसंबंध का सिद्धांत. कसला अवघड आहे, कशाला कशाला माणसं अंतसंबंध. निरंतरता का सिद्धांत, एकीकरण का सिद्धांत और अंतक्रिया का सिद्धांत. आलं का डोक्यामध्ये. मग यापैकी बांधवांनो तुम्हाला लगेच लक्षात येतं की न समाप्त होने वाला यानी निरंतर चरने वाला, न रुकने वाला म्हणजे निरंतरता का सिद्धांत. याला मराठीत काय म्हणतो आपण, सातत्याचा सिद्धांत. आलं लक्षामध्ये. बघा अशा पद्धतीनं साध्या सोप्या भाषेत तुम्हाला हे बांधून आम्ही अशा ह्या नोट्स केलेल्या आहे. आणि ह्या मराठीमध्ये ट्रान्सलेट करायला मला जवळपास 1-1.5 वर्ष लागलेले आहे. आलं लक्षामध्ये. जर काही मुलांचं लयच कठीण जात असेल त्याला हिंदी, तर त्यांनी इकडं मातृभाषेत वाचायचं. आणि तुम्हाला पक्क माहिती आहे मराठी आणि हिंदी यातले 80% शब्द सारखेच आहे. आलं लक्षात, कारण ती देवनागरी लिपी आहे. फक्त काही 20% असे शब्द आहे की त्याचा अर्थ तुम्हाला कळणार नाही. इथं नोट्समध्येच तुम्हाला तिथं पाहता क्षणी कळतं. जगातलं सगळ्यात मोठा प्रयोग हा शिंदे सरांच्या मदतीने आम्ही केलेला आहे. त्यामुळे ज्याला ज्याला असं वाटतं की ह्या पद्धतीने माझं सगळं 2011 ते 2024 जर मी सगळे प्रश्नपत्रिकेनुसार जर अभ्यास केला तर मला सहज काय होईल, मी सीटेट पास होईल. आणि मी तुम्हाला खरं सांगतो आतापर्यंत जेवढे विद्यार्थ्यांनी क्लास केले त्यातले जेवढे रेग्युलर बांधवांनो टच मध्ये असते ते सगळे म्हणजे 90% मुलं काय होतात, पास होतात. फक्त काही असे टगे की ते नुसते क्लास लावते ना, अभ्यास करत नाही, लाईव्हला येणार नाही, सांगितलेला नोट्स काढणार नाही, मला परत व्हॉट्सअपवर टाकणार नाही, अशीच मुलं नापास होतात. तर बांधवांनो पेपर 1 आणि पेपर 2 जर एकत्रित दोन्ही पेपर तुमचे असेल तर त्याची 1,500 फी आहे.
आणि तुमचा एकच जर पेपर असेल, पेपर पहिला आणि किंवा पेपर दुसरा दोन्हीपैकी एक, तर त्याची 1000 रुपये फी आहे. तुम्हाला जर बॅच लावायची असेल तर तुम्ही काय करायचं आहे, 9657451645 या नंबरवर काय करायचं आहे, कॉल करायचा आहे, व्हॉट्सअपवर मला टाकायचं सर बॅच लावायची, मी तुम्हाला हे बॅच काय करेन, जॉईन करून देईन. मग यासाठी 75 मार्काचं जे अध्यापन शास्त्र आहे ते मी स्वतः शिकवणार. या ठिकाणी शरद सर तुम्हाला बांधवून गणित शिकवणार, विज्ञान चांदोरीकर सर शिकवणार आणि अमोल सरांचे इतिहास भूगोलचे बांधवांनो तुम्हाला जे काही आवश्यक जे काही प्राचीन मध्ययुगीनचे जे काही व्हिडिओ आहे ते रेकॉर्ड स्वरूपात मी देणार. कारण ते 15च मार्काला आहे. ते 15 मार्काला लाईव्ह दररोज घेणं आणि तुमचं त्याच्याकडे लक्ष जाणं म्हणजे तुमचं 75 मार्काकडे दुर्लक्ष होणं आहे. त्यामुळे बांधवांनो तुम्हाला ते रेकॉर्डेड व्हिडिओ मी काय करून जाईन, देऊन जाईन. आणि बाकीचं मग शिंदे सर, मी, चांदोरीकर सर आणि शरद जाधव सर मात्र तुमचं आम्ही लाईव्ह नक्की घेऊ आणि तुम्हाला ह्या परीक्षेमध्ये पास करून देऊ. आलं लक्षात? 1 वर्षाची गॅरंटी याची, 1 वर्षाची व्हॅलिडिटी. वर्षातून किती परीक्षा होतात? 2दा. त्यामुळे माझं तर पूर्ण खात्री आहे, तुम्ही फक्त माझ्याशी टचअप राहा, तुम्हाला मी ह्या परीक्षेत 100% काय करून देईन, पास करून देईन. हार्ड नाही अजिबात. कारण माझ्याकडे 75 मार्क आहे, शिंदे सरांकडे तुमचे बांधवनो किती मार्क आहे? 30 मार्क आहे. त्यामुळं ते 75 आणि 30 किती झाले? 105 झाले की राव आमच्या दोघांचीच. आमच्या दोघांची जोडी तुम्हाला माहिती आहे. आम्ही पैकीची पैकी मेरिटचे माणसं आहे. आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आमच्या मार्कात. मी सांगतो चुकून चुकून तुमचे 75 पैकी 10 चुकणार, नजर चुकी ना ते. नाही तर मी असे काही ठोकताळे तुम्हाला देणार आहे की तुम्हाला क्वेश्चन पाहिले की तुम्हाला उपयोजनात्मक कळते की अरे सुरज सरने हे सांगितलं होतं. अलग लक्षामध्ये. त्यामुळं आवर्जून तयार राहा. 1,500 रुपये लई मोठी गोष्ट नाहीये. पहिलाच पेपर असेल किंवा दुसरा असेल तर 1000 रुपये तुमचे दोघं नवऱ्या बायकाचे एका दिवसाचे काय म्हणजे त्याला बड्डेचा तुमचा खर्च आहे तेवढा. आयुष्यात मोठं होण्यासाठी थोडं खर्चही करावा लागतो. त्यावेळेस जर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटलं असतं की लंडनला जायचंय, मला खूप खर्च येईल, मग बसतो मी घरी, तर बांधवनो राज्यघटनेसारखा एवढा मोठा महान ग्रंथ तिने लिहिला नसता. आज त्यांना लोक का मानतात? त्यांनी त्यावेळेस पोटाला चिमटा घेऊन बांधवनो ते काय झाले, त्यांनी ती तपश्चर्या केली, तो अभ्यास केला, जगभरात ते फिरले, तेव्हा तुम्ही आणि त्यांना काय केलंय बांधवनो, स्वीकारलंय. त्यामुळे जगाने तुम्हाला स्वीकारायचं असं वाटत असेल तर तुम्हाला अभ्यास करावाच लागेल, चांगल्या लोकांचं मार्गदर्शन घ्यावंच लागेल. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.